आज आपण बघा मस्त अशी गरमागरम बटाट्याची भजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2-3 बटाटे घेतले आहेत। ते सोलून त्याला व्यवस्थित धुवून घेतले आहेत। आता आपण याची मस्त काप करून घेणार आहोत। पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून बटाट्याची भजी आपली व्यवस्थित पटकन होतात। बघा असे मस्त पातळ काप करून घ्यायचे आहेत। चला तर आपण आता त्यासाठी आता आपण याच्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून बटाट्याची काप काळे पडत नाही। तर त्यासाठी आपण 2-3 चमचे बेसन पीठ घेऊया। यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊया। 1 चमचा हळद पावडर टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। तर यामध्ये थोडासा ओवा आपण हातावर घेऊन याला व्यवस्थित कुस्करून यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून छान वास येतो। थोडासा खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये थोडं पाणी मिक्स करून आपण याला मस्त याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। मध्ये थोडं पाणी घालून आपण याला थोडंसं पातळ करून घेऊया। बघा याप्रमाणे आपलं बेटर रेडी झालं पाहिजे। बघा याप्रमाणे झाले पाहिजे। जर जास्त पातळ झाले तर भज्यांना पीठ व्यवस्थित लागत नाही। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल छान गरम झाले की आपण याच्यात एक एक करून भजे बटाट्याचे सोडून घेणार आहोत। बटाट्याचे काप व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून मगच आपण याच्यामध्ये सोडणार आहोत। एका बाजूने व्यवस्थित झाले की आपण याला आता व्यवस्थित पलटून घेणार आहोत आणि याला सुट्टे सुट्टे करून घेणार आहोत। आता बघा आपले हे भजे व्यवस्थित सुटसुटीत व्यवस्थित झाले आहे आणि छान फुगले पण आहेत। बटाट्या भजीला आपण व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहोत। भजी छान तयार झाली की आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। मस्त अशी कुरकुरीत भजी आपली रेडी आहे। आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।